परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यात. मात्र विद्यार्थ्यांच्या हातात अद्यापही पुस्तकं नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये अभ्यास कसा करायचा आणि परीक्षा द्यायची कशी, असा सवाल लातूरच्या लामजणा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय. कारण अर्धवर्ष संपलं तरी देखील या विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांनाच पुस्तकासाठी साद घातलेली आहे. झी 24 तासची जेन अल्फा रिपोर्टर निशिका गायकवाड शाळेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातला तिने आढावा घेतलेला आहे. पाहूयात. आपण लांबजण्याच्या जिल्हा परिषद शाळेत आलो आहोत. अर्धा वर्ष संपलाय तरीही आपल्याला आपल्या शाळेत पुस्तकं मिळाली नाहीत. आपण इथे विद्यार्थ्यांसोबत चर्चा करूया. दीदी, तुझं नाव काय आहे? श्रेया. तुला पुस्तकं मिळाली आहेत का? नाही. तू कसा अभ्यास करतेस? सर शिकवतात आणि आम्ही तेच ऐकून त्याचे उत्तर देतात. आम्हाला प्रश्न पडले, आता परीक्षा आली, आम्ही अभ्यास कसा करायचा? आमची विनंती आहे की शिक्षण मंत्री आम्हाला पुस्तकं द्या. सोबत अजून काही विद्यार्थी, आपण त्यांनाही विचारूया. तुला किती पुस्तकं मिळाली आहेत? एकही नाही. तू आता कसा पेपर देणार? ध्यानात आहे तसं, जेवढं ध्यानात आहे तसं. मंत्री साहेब, माझी विनंती आहे की तरी जिल्हा परिषद शाळेत पुस्तके द्यावं. एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना काही पुस्तकं मिळाली नाहीत. विद्यार्थी मागणी करत आहेत शासनाला की लवकरात लवकर जिल्हा परिषद शाळेत पुस्तकं द्यावे. निशिका गायकवाड, झी 24 तास, लातूर.